डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभलेली काही व्यक्ती या जगातून निघून गेले, तर काही व्यक्ती अजून जिवंत आहेत. ज्या ज्या व्यक्तींना बाबासाहेबांचा सहवास लाभला त्यांच्या आयुष्याचे सोनेच झाले. असाच एक बाबासाहेबांसोबतचा किस्सा विठ्ठल शिंदे यांनी सांगितला आहे. कोण आहेत विठ्ठल शिंदे? विठ्ठल शिंदे हे ख्यातनाम गायक, संगीतकार. त्यांची कारकीर्द भरी मोठी आहे. विठ्ठल शिंदे यांनी जवळपास 500च्या वर गाणी लिहिली, 1500च्या वर गायली. बाबासाहेबांवर अनेक गीते त्यांनी गायली. बाबासाहेबांना कलावंताबद्दल नेहमीच आदर राहिला आहे. माझे 10 भाषणे तर कलावंताचे एक गाणं बरोबरीच आहे, असे बाबासाहेब नेहमी म्हणायचे. विठ्ठल शिंदे यांना 1951 मध्ये बाबासाहेबांचा प्रत्यक्ष अनुभव आला. 1951 मधील हा किस्सा आहे. तेव्हा वरळीत बाबासाहेबांची सभा होती. सभेपूर्वी गायनाचा कार्यक्रम होता. कार्यकर्त्यांनी शिंदेंना तासभर गाणे गायला सांगितले. सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. शिंदेंनी गायनास सुरुवात केली. 5 गाणी झाली असतील. तेवढ्यात बाबासाहेबांची गाडी सभास्थळी आली आणि कार्यकर्त्यांची एकच लगबग सुरू झाली. बाबासाहेब येताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणांनी आस्वाद दुमदुमून केला. बाबासाहेब स्टेजवर आले. स्टेजवर सर्व कार्यकर्ते उभे होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी विचारले, स्टेजवर गाणे कोण गात होतं? कोणीतरी सांगितले, विठ्ठल शिंदे. त्यानंतर बाबासाहेबांनी मला जवळ बोलविले. तुम्ही गाणे गात होता का? तुमचा आवाज खूप छान आहे, आगे बढो. असं म्हणत बाबासाहेबांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यानंतर बाबासाहेबांनी मला आणखी एक गाणं गायला सांगितलं. त्यामुळे मी भारावून गेलो आणि मला खूप हुरूप आला. मी आणखी एक गाणे तन्मनतेने गायले. बाबासाहेबांनी पाठीवर थाप मारली. बाबासाहेबांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप मी कधीच विसरू शकत नाही. या कौतुकाच्या थापीमुळे मी मोठा झालो. माझी जिंदगी बदलली. अशा प्रकारे विठ्ठल शिंदे यांनी बाबासाहेबांची आठवण सांगितली आहे.